हर हर महादेव, रामकृष्ण हरी. तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या MS सायकल बाबा या यूट्यूब चॅनलवर. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आग्रा एक्सप्रेस हायवे आणि आपल्याला परवानगी दिली नाही आग्रा एक्सप्रेस वरून जाण्यासाठी. तरी अशा प्रकारे सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हिस रोडने आम्ही चाललेलो आहे, पाहू शकताय. आणि वातावरण खूपच छान वातावरण, थंडगार हवा येते पुढं आणि रायडिंग करण्यासाठी मजा येत आहे. या ठिकाणी पाहू शकता शेती आहे, पूर्ण आंब्याची बाग आहे. आणि हे आग्रा एक्सप्रेस हायवे, या ठिकाणी आपली शिवप्यारी आणि आपण मस्तपैकी चाललेलो आहे. या ठिकाणी पाहू शकताय हे आहे शिंगाडा, जे की खूप मी 2 दिवसापूर्वी टेस्ट केलं होतं. खूप स्वादिष्ट लागत होतं. तर त्याला बॉईल करून देखील खाल्लं जाते. उपवासामध्ये देखील त्याचा वापर केला जाते. तर मित्रांनो, चहा बनवायचं आहे आणि रोडला कुठंच दूध भेटा ना, आता एक छोट्याशा गावामध्ये शिरलेलो आहे आपण. तर बघूया या ठिकाणी दूध घेतो. आज तुला दूध मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत आहे, पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे गाव आहे. तर गावामध्ये शिरलेलो आहे आपण. तर आता दूध पुढा घेऊयात, मस्तपैकी चहा बनवून चहा घेऊयात. पाहू शकताय या ठिकाणी ग्रामपंचायत. जेल भरणार जेल. या गावामध्ये आलेले नगरपंचायत शुद्ध जल. तर या ठिकाणी जेल घेऊयात. मित्रांनो, परत एकदा आपल्याला एक्सप्रेस हायवेवर जाण्यासाठी परवानगी झालेली. पाहू शकता या ठिकाणी थांबलोय, चहा वगैरे बनवूयात. दूध वगैरे घेतलेलं आहे. तर आता चहा कॉफी बनवूयात आणि मग परत प्रवासाला सुरुवात. तर मित्रांनो, आपल्याला टोलवाल्याने परवानगी दिलेली, जाऊ शकता म्हटलं. एक टोल पैसे गेलो होतो आपण, तर इथून सोडलेलं आहे आपल्याला. आता एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आपली शिवप्यारी उभी या ठिकाणी कॉफी बनवत आहे, पाहू शकताय. कॉफी रेडी झालेली आहे. तर चला कॉफी पिवत मस्तपैकी. तर मित्रांनो, सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आग्रा राहिलेले 220 किलोमीटर. तर आग्रा एक्सप्रेस हायवेने जात असताना आपल्याला गंगाजींचं परत या ठिकाणी दर्शन झालेले, पाहू शकताय. गंगाजी परत एकदा आपल्याला या ठिकाणी दर्शन झालेले, पाहू शकताय. गंगा नदी ही एक्सप्रेस हायवे या ठिकाणी आपली शिवप्यारी देखील आहे. आणि आग्रा लगभग अजून एक 220 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. थोडंसं एक्सप्रेस हायवेला बरं पडतं आहे सायकल चालवण्यासाठी, कारण की एकाच लेनमध्ये चलतो आहे आम्ही. येते दिसतंय पिवळं पट्टी त्याच्या आतमध्येच थांबतो आहे आणि सरळ चाललेलो आहे आम्ही. त्यामुळं जेवढं लवकर आहे तेवढं लवकर आपलं डिस्टन्स कवर होतं आहे. तर लवकर पोचतो मित्रांनो. आपल्याला प्रभू श्रीकृष्णांचं देखील दर्शन करायचं आहे. अयोध्या झालेली, काशी देखील झालेली. तर आता मथुरामध्ये देखील खूप 3-4 दिवस आपण त्या ठिकाणी फिरणार आहोत, दर्शन करणार. तुम्हाला देखील दर्शन घडवणार आहे. परत एकदा गंगाजी नदीचं या ठिकाणी दर्शन करू शकता येते. नमस्कार मित्रांनो, तर आपण कन्नडपासून 20 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि आज रात्रभर आपल्याला प्रवास करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलेले, पाहू शकताय. कुल्लट चहा. आणि या ठिकाणी आपली सायकल विकेल आहेत. आज पूर्ण रातभर चालवणार, 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. कोणसे गाव में जाना है आपने? मैनपुरी. तो मैनपुरी या गावामध्ये आपली राहण्याची वगैरे व्यवस्था झालेली आहे. तर त्याच ठिकाणी थांबणार आहोत. क्या ब्रदर यार देख सकते अभी एक भाई, हमें एका भावाने या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबवलं. आणि हा बारका आपला भाऊ आहे, छोटा भाऊ. याने या ठिकाणी केळी आणून दिलेले, पाहू शकताय. आपका नाम? आप यही के हो? तर एक्सप्रेस हायवेवरून जात असताना आपल्याला पाहू शकता या ठिकाणी वानर दादा भेटलेले आहेत. मग त्यांना आपण थोडंसं आपल्याकडे जे फळं होते फळं दिलेले आहेत, पाहू शकताय. तर मित्रांनो, संध्याकाळचे 10:30 वाजलेले आहेत, रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपण जातो आहे आत्ता कानपूर अलीगड एक्सप्रेस हायवेवरून वृंदावनकडे. आणि आत्ता आपण रात्रीचा देखील प्रवास करत आहे, कारण की आपल्याला
2 दिवसाच्या आतमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत कसल्या परिस्थितीमध्ये वृंदावनला पोहोचायचे, सांगतन पदयात्रामध्ये सामील व्हायचे. त्यामुळे आम्ही रात्रीचा देखील प्रवास करत आहे. या ठिकाणी थोडंसं सायकल थांबलो होतं, थोडं स्नॅक वगैरे घेतलं होतं, ते खायला थांबलं होतं. तर आता परत प्रवासाला सुरुवात करते. अजून 50 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. मग आपण पोहोचणार आहोत आपल्या ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था झाली त्या ठिकाणी थांबणार आहोत. तर चला, पाहू शकताय अशा प्रकारे एक्सप्रेस हायवे हे व्हाईट पट्टी याच्या आतमध्येच आपण चालत आहे. तर रात्रीचे 2 वाजलेत. आपले दादा भेटलेले आहेत आपल्याला. हर हर महादेव, रामकृष्ण हरे मित्रांनो. तर संध्याकाळचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही कोणतं गाव आहे, मैनपुरीमध्ये आलेलो आहे. आणि आजचा या ठिकाणी एक मित्र आपल्याला भेटला होता, त्यांनी या ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था केलेली. तर ये दादा आहेत, दादा देखील ट्रॅव्हलर आहेत. तो थोड़ा आपका परिचय दीजिए हमें. मैं डॉक्टर अभिषेक दुबे. हाँ, आपको भी ट्रॅव्हलिंग करना अच्छा लगता? ट्रॅव्हलिंग अच्छा लगता. तर त्यांनी देखील साऊथ काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत कंप्लीट केलेले. हे त्यांचं क्लिनिक आहे. अशा प्रकारे आम्हाला देखील भारी वाटलं दादांना या ठिकाणी भेटून. तर आता आम्ही जेवण करतोय. तर चला, हर हर महादेव, सीताराम. नमक